Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. झाली शालू झाली आता कुणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबूराव हेमंत पाटील यांची उमेदवारी कापून नव्या उमेदवाराला शिवसेनेकडनं उमेदवारी दिली आहे। मात्र कार्यकर्ते काय म्हणतात नव्या उमेदवाराबद्दल ते आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत शिवसैनिक आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हातात झेंडे आणि पोस्टर घेऊन ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते। मात्र त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात। नवा उमेदवार दिलेला आहे खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट का? खासदार हेमंत पाटीलने सुद्धा चांगले कामं केलेले आहेत आणि बाबूराव कदम जे आहेत हे काय शिवसैनिकच आहेत, हे काय म्हणजे काय आमच्यामध्ये काही हे नाही तसं। आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आम्ही सर्वजण हजारोच्या संख्येने आज फॉर्म दाखल करण्याकरता इथे आलेले आहोत। आणि आपकी बार 400 पार तर आपकी बार 500 पार हे आमचा शब्द आहे। आणि आम्ही सुद्धा महिला आघाडी, समजा महिला आघाडी आणि शिवसेना महिला शिवदूत आणि माझ्या हिंगोली लोकसभेचे तमाम सर्व शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व उमेदवार आणि सर्व जनता सर्व सोबत आहेत आमच्या। आणि आम्ही सुद्धा महिला खांद्यावरचा पदर कमरेला खोसून पूर्ण ताकदीने बाबूराव कदम यांना चांगले म्हणजे जास्तीत जास्त लीडने 95 बहुमताने म्हणजे की 5 लाख लीडने आम्ही त्यांना निवडून आणू असं आम्ही शब्द देते। आज तरी काल तुम्ही नाराजी दाखवली होती सर्व शिवसैनिकांनी की हेमंत पाटलांचं तिकीट कापल्याच्या नंतर अशा ज्या सर्व काही बातम्या येत होत्या तिकीट कापलं गेले बाबा, त्यानंतर तुम्ही शक्ती प्रदर्शन देखील मुंबईला केलं होतं, नाराजी होती? नाराज म्हणजे 5 वर्ष झाले आम्ही सोबत काम केलेले आहे तर साहजिकच आहे थोडंसं भावनिक झाले होते मी। आणि पक्षाने जे वरिष्ठांनी जे आम्हाला आदेश दिले त्यांचं आम्ही तंतोतंत पालन करणार। काय म्हणाल हेमंत पाटलांची उमेदवारी कापली आहे, नवा उमेदवार? नाही, हेमंत पाटलांची उमेदवारी कापली याच्यात काही दुमत नाही, कारण त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिममधून उमेदवारी दिलेली आहे। आणि हेमंत पाटील हे बाबूराव साहेबांचे कट्टर मित्रच आहेत, फक्त चेहरा बदललेला आहे, उमेदवार तेच आहे, मतदार पण तेच आहे। मी सांगतो आज घडीला हिंगोली मतदारसंघातून 5 लाखच्या लीडनं बाबूराव कदम साहेबांचा विजय होणार हे निश्चित आहे। आणि मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे 400 पारचं, हे 400 पार नाही 450 पार होईल आणि हिंदू राष्ट्र बनवण्याचं मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण होईल हे या ठिकाणी मला तरी वाटते। आज लाखोंच्या खुश आहेत, शिवसैनिक सर्व खुश आहेत। आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं गर्दी बघितली असेल, लाखोंच्या संख्येने शिवसैनिक हजर होते। स्वतः एकनाथभाई शिंदे बाबूराव साहेबांचं समर्थन करण्यासाठी आले होते। सर्व शिवसैनिक खुश आहेत। BJP महायुतीचा जो उमेदवार आहे बाबूरावजी कदम, सर्वसामान्य शेतकरी वर्गातून त्यांचं जे कौटुंबिक हे आहे परिस्थिती, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा दिल्ली दरबारी कसा पाठवता येईल त्या हिशोबाने ही जनता इथे आलेली आहे। आणि निश्चितच बाबूराव साहेबांचा विजय याच्यातून आपल्याला पाहण्यास मिळेल। 4 जूनला हाच जल्लोष पुन्हा एकदा हिंगोली लोकसभेवर। काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही का आपल्या या गोष्टीवर नाही का बाबूरावला तिकीट दिल्याबद्दल तिकीट दिलं तर बाबूरावचं तिकीट नाही का एकदम फर्स्ट होणार। बाबूराव नाही का लाखो यांना नाही का 5 लाखापेक्षा वर निवडून येणार हे अशी आपली खात्री आहे। एक गाणं म्हणलंय बघा, आमदार साहेबांनी पण एक गाणं म्हणलं होतं, कुठलं गाणं आहे? शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला बाबूराव आला बरोबर। लक्षात करा 2019ला हदगाव विधानसभेत नुसतं या गाण्याबाई लोकांचे आज जे अपक्ष उमेदवार होते बाबूराव दादा हे 2 नंबरला राहिले ते विचार करा। आज लोकसभेत मुख्यमंत्री साहेबांना माहीत आहे आणि आमच्या जिल्हा प्रमुख संतोष दादा बांगर यांना सुद्धा माहीत आहे। या ठिकाणी ज्या हदगावमध्ये विधानसभेला 3 नंबर राहिलेला उमेदवार आज यांचीच कुस्ती आहे, तो उमेदवार आता चीज झाला हे मी सांगतो आणि जनता सुद्धा सांगते। कुस्ती जोरात होण्याची गरज, कुस्ती होणार नाही, कुस्ती वन साइड झालेली आहे। कुस्ती फक्त बाबूराव साहेब जिंकणार, पुढच्या उमेदवार नागेश पाटील चितपट होणार। काय सांगाल, पैलवान एकदम जोरात? हा, आम्ही मोदीचेच आहो आणि बाबूरावचे आम्ही जवळच्या होणार, म्हणजे आमचं गाव जवळ आहे बाबूराव पाटलाच्या। काय सांगाल मतदान? बाबूराव कदम लई लिहिणार नाही पण नाराजी नाही का आता? खुश खबर एक काल सगळे कार्यकर्ते नाराज होते बघा, हेमंत पाटील तिकीट यांचं कापलं म्हणून। आता नाराजी नाही खुश, नाराजी काहीच नाही। काय खुश नाराजी, एकदम नाराजी मिटली। काय आमचं बाबूराव आजच गुन्हा लागलाय। एक आता तुम्ही काहीतरी म्हणत होता, आला बाबूराव आता बाबूराव
बघा कार्यकर्ते खुश आहेत, मात्र कुठेतरी हेमंत पाटील यांनी काल नाराजी जाहीर केली होती. आता जयश्रीताई पाटील यांना यवतमाळ मधून तिकीट दिलंय. हो, हेमंत पाटलांचं तिकीट काढलं, कुठेतरी चांगला माणूस मतदारसंघामधून डावललाय असं नाही वाटत? नाही, कारण हेमंत पाटलाचं पण म्हणणं होतं की बाबूराव साहेबाला जर माझं जर तिकीट कटवत असेल तर चांगला माणूस 2 नंबरला बाबूराव कदमच आहे. त्याच्यामुळं बाबूराव कदम कवळीकर यांना उमेदवारीच द्या. आणि तुमची एक सगळेजण सांगा, एक नाराजी का होती? तुम्ही मुंबईला गेले होते, काय नाराजी काय होती? नाराजी आमची दुसरं काहीच नव्हती. नाराजी 5 वर्षे भाऊनी काम केले, त्यांनी पण चांगल्या प्रकारे इथे काम केलेले आहेत. पण कुठंतरी भागातला उमेदवार पाहिजे होता यातला स्थानिकचा. आणि साहेबांनी आम्ही तिथे गेल्याच्या नंतर चर्चा झाली आमची मुख्यमंत्री साहेबांसोबत, आणि हेमंत पाटलावर सुद्धा काही अन्याय झालेला नाही. त्यांना सुद्धा राजश्रीताई यांना सुद्धा तिथं उमेदवारी दिलेलीच आहे वाशिम यवतमाळमध्ये. तर भाजपला तिकीट देऊ नये असे ना? तसं काहीच नाही. आमचं भाजप हे आपले सगळे दोन्ही तिन्ही सगळे मिळून आपले भाऊच आहेत. नाराजी आमची काहीच नाही. आता आपले एकनाथभाई शिंदेने सांगितलं, साहेबांनी सांगितलं की आपल्याला नाराज त्याच्यात काहीच नाही, फक्त बदल करायचा आणि मोदी साहेब आपले देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना आपलं 500 वर्षापूर्वी आपले भगवान रामचंद्र बाहेर होते, त्यांना आपले रामचंद्र मंदिरात ठेवले. तसं आपल्याला मोदीजीला एकदा आपल्याला विजय करायचा, सगळ्यांना मिळून विजय करायचा त्याचा. आपल्याला एक सगळे कार्यकर्त्यांनी एक गाणं म्हटलंय बघा, शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव? आला बाबूराव, आता आला बाबूराव, आला बाबूराव, आता आला. नाराजी गाणं म्हणतायत ठीक आहे, गाणं म्हणतायत ठीक आहे, पण हेमंत पाटलांवर अन्याय झाला असं नाही ना? अजिबात नाही. ऐका, हेमंत साहेबांची जे राजश्री साई पाटील आहेत त्यांना वाशिम यवतमाळ मध्ये उमेदवार मिळाली आहे. आणि आम्हाला इथं जो उमेदवार आहे हदगावचा विधानसभेला उभे राहिला होता शिवसेनेकडून, तो 3 नंबरला होता. अपक्ष उमेदवार 2 नंबरला. मी सांगतो, लोकांनी घरातून पैसे देऊन या बाबूराव कदमसाठी लोकांनी प्रचार केला. मी म्हणतो, मी शिवसेनेचा उपतालुका प्रमुख कळमनुरीचा आहे. मी स्वतः बाबूराव दादासाठी 50,000 खिशातून टाकणारा माणूस आहो. पण आता भाजपचे काही नेते जे आहेत, जसं की तुमच्या भागातनं गिरी महाराज येतात, रामदास पाटील सुमठाणकर यांनी पण अर्ज भरलाय, त्याचं नुकसान होणार नाही असं? त्यांचं नुकसान होणार नाही असं वाटतंय. आणि हे शिवसेनेचं हे तिकटाचं झालं काय सांगाल तुम्ही? काय सांगाल? हेमंत पाटील यांची उमेदवारी कापली, मात्र भाजपने आता नवा डाव खेळलाय. 2 उमेदवार अपक्ष उमेदवार. डाव काहीच नाही. भाजप पूर्ण ताकदीनं निवडून देणार बाबूराव कदमला. पण 2 उमेदवार बंडखोर. नाही, त्या बंडखोराचं काही हे केलं नाही. ते बी फॉर्म विड्रॉल होईल, आम्हाला 100% आशा आहे. कारण मोदी साहेबाला 3ऱ्यांदा देशाचा पंतप्रधान करायचा आहे. ज्यांनी 5 वर्षाचं स्वप्न हा काँग्रेस करू शकला नाही पूर्ण, हा मोदी साहेबांनी केली. हा भाजपवाले, आमचा उमेदवार मोदी साहेब, आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे, पण आमचा उमेदवार मोदी साहेब आहे. तर मला सांगा, भाजप हा कसा विरोध करेल? भाजपांचाच आम्हाला पाठिंबा आहे. सगळे कार्यकर्ते येतं फक्त सर एक मिनिट येतं फक्त आहे ना, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, हे एवढीच लढत आहे, बाकी काहीच लढत नाही. एक सर्वसाधारण माणसाला तिकीट दिलं, त्याच्यामुळे हे सर्वसाधारण जनता जी आहे ही एवढी खुश आहे, अक्षरशः असं आनंद गगनात मावनं जास्त झाला. 100% तुम्हाला सांगतो, बाबूराव कदम हे विजयी होणारच. आणि 1.25 लाखाच्या वर मतदान लीडिंगनं विजयी होणार, त्याच्यात काही दुमत नाही. सर्वसाधारण जे लोक आहेत ते सर्वसाधारण गरिबाच्या शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिली म्हणून एवढे खुश आहेत की काही आनंदाला क्षीमच नाही. तर हे सगळे कार्यकर्ते आहेत. हेमंत पाटलांची उमेदवारी कापली, नव्या उमेदवाराला आता उमेदवारी मिळाली, मात्र आता कार्यकर्त्यांनी जे आहे ते समाधान व्यक्त केलंय. कारण की राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मधनं उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये देखील एक समाधान असल्याचं कार्यकर्त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.